हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आता मी चालली बाहेर, कारण बघा मम्मी पप्पा ना आज दुपारच बघा काम करतात आणि मी आता ते तुम्हाला दाखवणार आहे। तर चला इकडे बघा मन्या कसा बसला इथं आणि ही ना गोल्याबरोबर भांडणं करतो बघा। इकडे बघा बाहेर इथं गोल्या बघा किचनच्या रूम मध्ये आणि इकडे बघा ही मन्या तर गोल्याला येऊनच देत नाही आव। तर इकडे बघा ही ना इथं आहे पाणी चालू, हे बघा पाणी वगैरे भरलं आणि आता चालू आहे बघा इकडं पाणी आपल्या भुईमुगाला। आणि इकडली लाइटिंग आहे ना पप्पांनी तिकडं लावली बघा लाईट, कारण तिकडं भिजवतात ना। तर चला मी तुम्हाला दाखवते, हे बघा पाणी पाटात कसं काय येतंय मस्त पैकी। आणि इकडे बघा मम्मी पप्पा आहेत दार मोडतात, टोपी गार हवा सुटली आहे ना त्याच्यामुळं। नाही आता गरम होतंय आणि सकाळची परी थंड वाजते, मनाची थंडी वाजते। पाणी जाते वाहून तोरत, पाणी नाही माती जाते हा तीच की ओली माती आहे ना, मला तिथं फुटलेलं ओली माती नाही काय झालं हे मी दिसतंय का भेट लाव का इथं लावलाय की एवढा मोठा बुल्लप। उद्या पौर्णिमा आहे, नाही अमावस्या आहे, नाही पौर्णिमाच आहे का? पौर्णिमेचा चंद्र असतो, अमावस्याचं सगळं काळोख असतं। पौर्णिमा अमावस्या म्हणते पौर्णिमा आहे, उद्या होळी आहे। मग आधी म्हणलेलं की पौर्णिमा, नंतर अमावस्या म्हणते या। तर किती वाजले काय सांगितलंय, कधी व्हिडिओ चालू केला? आता वाजले संध्याकाळचे 9:30, 9:30 वाजलेत बघा, 10 वाजता लाईट जाणार आहे। 9:28 तर उशीर झालं भरणं चालू आहे बरं का, आता एवढंच राहिले 2-4 वाप ही सगळं आणि खालचं सगळं झालं होय। हा सगळं झालं। इथं बघा मस्त पैकी बल लावलाय, इकडं सगळ्या रानात उजीड पडलेला आहे, पण तरी पण राजांना बॅटरी दाखवते कारण एकदम बारीक दिसत नाही ना त्याच्यामुळं। तर कशी चाललीत काम बघितलं का, फुटल्यावर असं टाकायचं। 9:30 वाजता अंधाराचं काय टेन्शनच नाही, असा बल लावला सगळ्या रानात उजीड पडलाय। आणि मेन म्हणजे चांदू मामाचा पण लय उजीड पडलेला आहे। उद्या पौर्णिमा आहे ना त्याच्यामुळे चंद्र एकदम पूर्ण या। तू काय आणलंय ही? अयो दूध आणलंय ग, कुठून आणलं? तिकडून होय, हा दूध आणलं बघा। आणि मम्मीचं मस्त मस्त पैकी आता ठेवलं म्हणजे सकाळ सकाळ तू सकाळच्या शाळेला पिऊन जाते ना, पण उद्या रविवार आहे, रविवार आहे सणासुदीचं उद्या लागन ना त्याच्यामुळे मग आणले। 2-4 वापर राहिले, सकाळच्या पारी 3 वाप आहेत 3 वापर राहिले आणि ही एक वाप आहे। आणि मम्मी ह्याच्यात भाजीपाला लावलाय ना, याच्यात नाही तिकडे लावलाय होय का? ह्या वाप आहे मम्मी भाजीपाला लावलाय। काय झालं माहितीये का, भुईमुग कमी आणि गहू जास्त पण गहू जास्त, गव्हाचं रान असल्यामुळे हे असा राडा झालेला आहे। गहू जास्त उगवलेला आहे, तर त्याच्यावरती औषध काहीतरी भेटतंय वाटतंय। नाही उद्याच्या बॅटरी धरा, उद्याचं औषध मारावं लागेल ना। हा आता एवढं भिजवायचं झालं की विहिरीवरती जावं लागेल, पाणी बंद करावं लागेल, कारण लाईट जायच्या अगोदर भिजवायचं होऊन जातं या। 10 वाजता लाईट जाणार आहे आणि दुपारचीच लाईट आलेली बरं का, पण पाणी काय धरलं नाही, दारी धरली नाही। तर कारण आहे ना ऊन नाही ना इतकं पडतंय ना, त्या उन्हाने ही कवळं मोड येते ना, काय म्हणते तो ही भुईमुग कवळ आहे ना, ती काय होतं पाणी दिल्यावर काय होतं त्याचं उन्हाने ते मुळेला ते गरम लागतं ना, जळतो मग ती। त्याच्यामुळं शिरवाळाचं पाणी द्यायचं काम चालू आहे बघा। ह्या आठवड्यातच फक्त ना दिवसाची लाईट आहे, नाही तर पुढच्या आठवड्यात आहे ना रात्री 10 वाजता लाईट येणार, सकाळ 6 वाजता जाणार। काय लय शेतकऱ्यांचा अवघड आहे। लाईटीचा टायमिंग तसा आहे, त्याला काय करायचं लाईटीचा टायमिंग पण आता तुम्हाला ना मी ना एक हिशोब सांगते बघा, दाजींना विचारून सांगते। दाजी म्हणते जर का आपण शेतकरी आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही इथं खर्च करायला इतका, पण विषय म्हणजे काय होतंय माहितीये का, आता दार मोडदा भरलं मग मी घेतली असते ना बॅटरी, दिसतंय ना ह्याची काय करत नाही बरं का एवढं हा। मोठं मग का कशाला बल कशाला लावलाय मग बॅटरी तुम्ही लावून ठेवता? हा हिशोब कोणचं सांगत होती तू? सांगते दार मोडू दे आधी मग सांगते। बर पप्पांनी पण ऐकायला पाहिजे ना हिशोब। कशाचा हा कशाचा हिशोब, याचा लाईटीचा कामाचा कामाचा काय 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 हिशोब आहे, काय हिशोब आहे सांग कर नको सांग की।
शेतकऱ्यांसारखं दिलदार मनाचा माणूस कोणच नाही. झालं का? ओके ओके. ओके ओके. हा मस्त बाई दार बुजवलं. मला असं बुजवताच येत नाही, मातीच येत नाही मला. तू ओढतच नाही तर जोरात तर कशी माती येईल. माती निम्मी जाती वाहून निम्मी येते दाऱ्याला. तर ते जोरात जोरात ओढावं लागतं खुरं. हे सगळी पोटातली आतडी कातडी गोळा होतात माहितीये का माती वरताना. कातडे कातडे आहेत का तुला? तर विषय काय होता या इकडं हिशोबाचं काय मी म्हणत होती. विचार करा, रान नीट केलं, त्याला पैसे गेलं, बी आणलं, बी किती 2,500 रुपयाचं आणलं होतं ना. 2,500 रुपयाचं बी आणलं. 15 किलो बी टाकले ते एवढ्या रानात. तर 15 किलो बी आणलं 2,500 रुपयाचं. रान नीट करायला, पेरायला, पेरून नंतर ना ती सारं बिरं वाढायला कष्ट. म्हणजे आई भुईमुग पेरल्यापासून 5वं पाणी आहे ना. हो 5वं पाणी आहे बघा. 5वं म्हणजे एक वेळेस असंच रात्रीच्या 2 वाजूस्तोर 12 वाजता चालू केलेली 2 वाजूस्तोर पाणी चालू होतं का फुटतं या. 2 वाजूस्तोर पाणी चालू होतं म्हणजे रात्रंदिवस कधी पण. रात्रीची लाईट असली की रातपाळी करायची, दारी द्यायची. दिवस असले की ह्या टायमाला दारी द्यायची. तर विषय म्हणजे हिशोब कशा सांगत होते मी. रान नीट करायला, नंतर न बी आणायला, खत पण याला टाकलं. ही पेरताना ते 1,000-1,100 रुपयाचं काहीतरी खत असतंय. आणि नंतर न हे कष्ट वेगळंच. ही 5वं पाणी. आत्ताशी ती अजून 21 दिवस पण नाही झाले. 21 दिवस झाल्याच्या नंतर न ही तणनाशक औषध मारायचंय. कारण हे गहू जळून जाण्यासाठी, नाहीतर असं खुरपून घ्यायचंय गहू. तर सॉरी ते भुईमुग. आणि खुरपायला नंतर वेगळीच मेहनत. नंतर ना मग अजून दारी बिरी अजून खायला टाकायचं, डबल खुरपणी करायची असते याची. त्याच्यामुळं काय होतं, रान भुसभुशीत होतं आणि शेंगा त्याला चांगलं लागतात असं म्हणतात. तर ते तेवढं करायचं. आणि नंतर न काढायचं, ते उपटायचं, शेंगा तोडायच्या, त्याला वाळवायचं, वाळवून उपणून नीटनाटकं ठेवायचं उपणून. कारण ती लहान लहान शेंगा असतात ना, ज्याच्या शेंगदाणा नसतात ते पुढे जातात, त्याच्यामुळे उपणायचे असतात. सगळं नीटनाटकं व्यवस्थित करून ठेवायचं. होतील किती 7-8 ठिकी आहे ना. नाही जास्त होते. 7-8 ठिकी होत असेल का? जास्त होते 10 ठिकी, 10-15 ठिकी होते. 10-15 इतकं म्हणजे 10-15 ठिकी होत्या. तर 1 क्विंटल घ्यायचं म्हटलं तर एका क्विंटल मध्ये 7-8 ठिकी येते ना असं माझा अंदाज आहे. कारण शेंगाचं ठिक आहे ना असं मी सहज उचलते आणि गव्हाचं ठिकाण जागचं मला हालत पण नाही. हा ना, मग तीच ना, मग 7-8 ठिकी सहज बसते ना क्विंटल मध्ये का? हा क्विंटल मध्ये. मग 3 ठिके मोठे 3 ठिके क्विंटल मध्ये बसतात. नाही जास्त 40 किलो 30 बर. कसा क्विंटल आहे भुईमुग म्हणजे शेंगा घ्यायच्या म्हणलं तर. आपल्याला माहित नाही काय. कधी घेतलंच नाही आम्ही विकतचं शेंगदाणं. म्हणजे शेंगदाणं दुकानचं आणतो, असं कधी क्विंटलवर शेंगा घेतल्याच नाहीत. कारण आपल्या रानात हमेशा भुईमुग असतो. गेल्या वर्षी केला नव्हता, कारण त्यावेळेस का कशामुळे केला नव्हता, पाऊस होता त्याच्यामुळं का कशामुळे केला नव्हता, केला नव्हता गेल्या वर्षी. ह्या वर्षी भुईमुग केलेला आहे. तर माझ्या हिशोबाने इतकं कष्ट हे घेऊस तर ते क्विंटलवरती आणलेलं परवडते. असं पैसे असं घालवायचं हे करायचं. पण शेतकऱ्यांचं कसं असते, आपण विकत आणून खायचं, मग रान कशाला आहे, शेती कशाला. इकडं विकत आणण्याला 4 पैसे जाऊ द्या आणि इकडं 8 पैसे जाऊ द्या, तरी पण हेच परवडतंय शेतकऱ्यांना. आपण रानात राहून काय करायचं? काळी आईची वटी भरायची, जेवढं भेटेल तेवढं घ्यायचं. आपण रानात राहून त्याचा काय उपयोग आहे? जर आपण विकत जर खायचं म्हणलं तर मग तो विचार असतो शेतकऱ्यांचा. चला असू द्या. आता एकच वापर राहिलाय, मला आणि स्वीटीला जावं लागेल विहिरीवर. का तुम्ही जाता येतं? मी आणि स्वीटी जातो विहिरीवर आणि पाणी बंद करून येतो. तर चला, आता रात्रीचे 9:15 वाजले असते, मला 9:30 वाजल्या होत्या. तर गुड नाईट. काय नाही हेच म्हणलं, ताईने आणला व्हिडिओ चालू करून, मग बोलावं म्हणलं. हाय चालले दारी बिरी. बसली होती एकटीच घरी, आम्ही इकडेच होतो. त्या ताई आल्या, दूध देऊन गेल्या आणि तवर ताई आली कॅमेरा घेऊन. तर चला असू द्या, जाऊ द्या, चालले दारी. कसं काय वाटतंय ते रात्रीचं वातावरण बघा. चौकडून दाखव ग ताई साईडचं वातावरण. चांदमामा कसा दिसतोय बघ. चांदमामा बघा. आणि इकडं लाईटीचा बल
बलाची सुद्धा काही जास्त गरज नव्हती, इतका चंद्राचा उजेड पडलेला आहे, पण इथे इथं कसं भारी वाटतंय ना. तर चला असू द्या, पाणी गेलं निम्म्याच्या पुढं. आता मी जाते विहिरीवर पाणी बंद करायला. फोन करा. हा, फोन करा. बाय, गुड नाईट.